व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरू होतात असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ते बोलत होते। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे, सचिन आहिर, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी उपस्थित होते। आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेजी, आमदार सचिन आहिरजी, तुषार कामठेजी, सुनील गवानेजी, कैलास कदम, काँग्रेसचे अध्यक्ष तुषार सहाणे, सेनाचे प्रमुख युवक अध्यक्ष इम्रान शेख, धनंजय आल्हाट, काशीनाथ नकाते, आमच्या सुलभाताई उबाळे, राहुल आहेर, ज्योतिताई निंबाळकर, संतोष शिंदे, शैलेश मोहिते पाटील, मानव कांबळे, सागर तापकीर, राजमालाताई गुट्टे पाटील, अनिता तुतारे, सरिका आलगुडे, नितीन सस्ते, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मला वाटतं कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढतोय हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक माध्यमातून ऐकलेलंही असेल। महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय हेही तुम्हाला आता लक्षात आलं असेल। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनताच आता महाविकास आघाडीच्या पाठिंबा देऊन निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणून 32-35 जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। मी शिवसेनेचे खास करून आभार मानेन की आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना तुम्ही प्रचंड मोठी साथ दिलेली आहे या मतदारसंघात। त्यासाठी शिवसैनिकांनी जे प्रयत्न केले, मी मगाशी जुन्नरला बघितलं, खेडला बघितलं, इथं मी बघतोय, त्यामुळे त्यासाठी सचिन भाऊ आहे तुमचे मनपूर्वक आभार। कोऑर्डिनेटर चांगला असला की सगळं कसं लाईनीत असतं आणि म्हणून काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची एकजूट या मतदारसंघात झालेली आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून आणायला तुम्ही सज्ज झालेला आहात। आपल्या सगळ्यांना, तुम्ही शहरात राहता, एवढं वातावरण चांगलं आहे। 10 जणांना विचारलं तर 8-9 जण, 7-8 जण सांगतात की तुतारी वाजवणारा माणूस हे सगळीकडे आता झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी जे 2 पक्ष निर्माण केले ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि माननीय शरद पवार साहेबांनी, हे 2 पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलं त्या भारतीय जनता पक्षाचा पराभव त्यांना करायचा। आढळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला असणाऱ्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून त्यांचा देखील याच्यात पराभव करण्याची मानसिकता आम्हा सर्वांची आहे। आपण मतदारांच्या घरापर्यंत जायला पाहिजे। पण वातावरण चांगलं आहे, पण मतदार घरातनं बाहेर येऊन आपल्या मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत सकाळी रिक्षात तो बसला तर महिलांना, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, त्यांना त्या बोलणार आम्हाला पवार साहेबांच्यासाठी जाऊन मतदान करायचे, अमोल कोल्हेंसाठी जाऊन मतदान करायचे। अमोल कोल्हेंची मागं घड्याळ चिन्ह होतं, त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांची मध्ये शक्यता जास्त आहे। एखादी महिला म्हटली आम्ही पवार साहेबांना देणार आहे, हो घड्याळच, त्यांचंच घड्याळ आहे असंही सांगू शकतात। आता घड्याळ न्यायप्रविष्ट आहे हा भाग वेगळा, मतदारांना ते लक्षात येत नाही आणि म्हणून आपण घराघरामध्ये पवार साहेबांचं चिन्ह आता तुतारी वाजवणारा माणूस आहे हे कृपा करून जाऊन सांगा।
दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांना तुम्ही हे सांगू शकला पाहिजे की का तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे. बाकीचे राजकारणाचे सगळे विषय आहेत, पण तुम्ही शहरात राहणारे आहात. मी 1-2 ठिकाणी उदाहरणं दिली आहेत. आज देशावर 210 लाख कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात आता ताकदीनं काम करावं लागणार आहे. त्याचा अभाव भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आहे. पण हे 210 लाख कोटीतल्या या देशातल्या श्रीमंत कंपन्यांना, मोठ्या कंपन्यांना अडचणीत आल्यावर त्यांना सवलती देऊन बँकांचे तोटे करण्याचं काम भारतात झालेलं आहे. मी 2-3च उदाहरणं तुम्हाला देईन. मी हे माझं नाही, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं पत्रक आहे, ते वाचतोय. DHFL कडून येणे रक्कम बँकेला किती होती? 91,000 कोटी रुपये. पिरामल उद्योग समूहाने DHFLचे 91,000 कोटीच्या ऐवजी ते 37,000 कोटी रुपयाला विकत घेतली कंपनी. म्हणजे बँकेने साधारणपणे 50, 53, 54,000 कोटी रुपये बँकेने सोसले. 60% हेअरकट बँकेनं घेतला. म्हणजे बँकेला तेवढे पैसे येणार होते 91,000, त्याच्याऐवजी 37,000 कोटी बँकेने घेतले. व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्यांच्याकडून 71,000 कोटी येणार होते. वेदांत उद्योग समूहाला ती कंपनी फक्त 2,962 कोटीला विकली. म्हणजे 95% लोक बँकेनं आपला खड्डा पाडला आणि वेदांत उद्योग समूहाला 2,962 कोटी असे दिले. अशा हजारो कोटी रुपये आहेत. मी त्याचा सांगून वेळ घेत नाही, वेळ कमी आहे. पण हे झाल्यामुळं बँकांना खड्डा पडला. मग बँकांच्याकडून खड्डा भरून काढायला बँकांना काय, तर तुम्ही प्रोसेसिंग चार्जेस, सर्व्हिस चार्जेस लावा. तुम्हाला जो SMS येतो बँकेत पैसे काढले भरले तर त्याला महिन्याला बँक 18 रुपये घेते. 18 रुपये 12 महिन्याला घेते. तुमच्या खात्यातनं 2 मेसेज जाओ नाही 50 मेसेज जाओ, 18 रुपये जातात. 18 गुणिले 12 रुपये हे आपल्याकडून वसूल केले जातात. आहे का ते? एकूण अकाउंट किती आहेत? 291 कोटी भारतात अकाउंट्स आहेत. 291 कोटी. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी अकाउंट्स आहेत. 50 कोटी गुणिले 18 गुणिले 12 किंवा 291. देशातल्या सगळ्या बँकांमध्ये 291 कोटी खाती आहेत. गुणिले 18 गुणिले 12 65,000 कोटी रुपये भारतातल्या बँकांच्याकडे फक्त SMS तुम्हाला आम्हाला येतो ना त्याचे बँकेत जातात. बँकेच्या मालकीचे ते पैसे. म्हणजे बँकांचा जो खड्डा पडलाय तो भरून काढायला पूर्ण मुभा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन बाजारात जाता, 2% तुमच्यातले प्रोसेसिंग चार्ज जातात. जगाच्या पाठीवर 0.5% हे काम होतं ते इथं भारतात 2% करायला देतात. म्हणजे भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. आता GSTचा तर विषयच एवढा गहन केलेला आहे. चपलेपासून डोक्यावरच्या टोपीपर्यंत सगळ्यावर GST आहे. अन्नावर GST आहे. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.